अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह कसे काय सापडले? अजित पवारांच्या अपघातावर अमोल मेटकर यांनी उपस्थित केली शंका. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 जण कसे काय सापडले? अजित पवारांसोबतची चर्चा 13 दिवसांनी सांगेन. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चा नव्हती. पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपच्या पियुष गोयलांचा दावा, तर तटकर यांनी गोयलांचा दावा फेटाळला. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आणि आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचं विश्लेषण. करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही तर दंड ठोठावण्यात येणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये हाहाकार. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशात 1 एप्रिल 2026चा नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार. तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत सुरू. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारतीय चंदनाची संस्था टिकवण्यासाठी योजना. नागपूर महापौर पदासाठी भाजपची नवी रणनीती. महापौर पदासाठी कुणबी चेहरा देण्याचा विचार. महापौर पदासाठी नीता ठाकरेंचं नाव जवळपास निश्चित.